नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहूयात आताची ठळक बातमी. नाशिकमध्ये अटल दिव्यांग स्वाभिमान भवन येथे मोफत कृत्रिम अवयव तपासणी शिबिर यशस्वी. नाशिक प्रतिनिधी दीपक दादा शेवाळे. नाशिक जिल्हा परिषद दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीनं अटल दिव्यांग स्वाभिमान भवन नाशिक येथे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना वयोश्री योजनेअंतर्गत मोफत कृत्रिम अवयव पुरवठा करण्यासाठी आलिम कोक संस्था मुंबई मार्फत पूर्व तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार तसेच माननीय खासदार श्री राजाभाऊ वाजे, माननीय आमदार श्रीमती सरोजताई आहिरे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नाशिकचे माननीय श्री माधव वाघ साहेब, जिल्हा परिषद दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माननीय श्री भरत चौधरी सर, नाशिक महानगरपालिका समाज कल्याण उपायुक्त श्री नितीन नेर सर, गटविकास अधिकारी डॉक्टर सोनिया नाकाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी रघुनाथ सूर्यवंशी यांचे विशेष प्रयत्न लाभले. या शिबिरात नाशिक महानगरपालिका व तालुका कार्यक्षेत्रातील सुमारे 400 दिव्यांग बांधव व ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती श्री भरत चौधरी साहेबांनी दिली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेना दिव्यांग सेना जिल्हा प्रमुख श्री योगेश वाणी, डॉक्टर शंतनू सौदानकर, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री ललित पवार, प्रहार संघटनेचे कार्याध्यक्ष श्री बबलू मिर्झा, दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रदेश सरचिटणीस श्री दीपक शेवाळे तसेच महेंद्र मते, संदीप भावसार, मनोज परदेशी, कविता वाणी, मीना शेट्टी, ज्योती पाटील, विजय पाटील व दिव्यांग संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. या उपक्रमामुळे अनेक दिव्यांग बांधवांना नवसंजीवनी मिळाली असून यापुढेही असे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितलं आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.